का, तुम्हाला काही या ठिकाणी काय अडचणी आल्या का? तर मी त्यांना एकच सांगतो की आमच्या या ठिकाणी जेव्हा आम्ही हे काम सुरू केलं, आमचं संपूर्ण फांगणे गाव म्हणजे एक कुटुंब आहे. 70 घरांचा एक कुटुंब आहे. कोणीही विवक्त जाऊ द्या, पण या आजीबाईंना शाळेत पोहोचवण्यासाठी सगळं गावाने ढोल ताशाच्या गजरामध्ये आता जी मिरवणूक होती त्याच्याही पेक्षा 10 पटीनं जास्त मोठी अशा तऱ्हेची मिरवणूक काढून त्या आजीबाईंना शाळेमध्ये पोहोचवलं होतं. आणि गेली 10 वर्ष हे ग्रामस्थ म्हणजे मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो. आतापर्यंत 3 ते 4 हजार लोक या ठिकाणी येऊन गेली असतील, पण सर्वांच्या भोजनाची विनामूल्य व्यवस्था या सर्व ग्रामस्थ मंडळ फांगणे आणि या मोरे कुटुंबाच्या माध्यमातून सर्वांनी केलेली आहे. आणि म्हणूनच गावाचे जे पवित्र सेवक, जे प्रसंगी बनती सैनिक, त्या गावाचे भाग्य उजाडले जाणं सर्वथा असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलंय. या गावामध्ये 15 दिवसामध्ये ग्रामस्थांनी शासनाच्या मदतीशिवाय 70 शौचालय 2013 साली बांधलेली आहेत. 3 दिवसामध्ये 70 शोधखड्डे करून संपूर्ण गाव मच्छरमुक्त केलेलं आहे. पर्जन्य जे वरचं आकाशाचं पाणी पडतं ते जमिनीत रुजवण्याचा विक्रम केलेला आहे. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी एप्रिल महिन्यामध्ये प्रत्येक घरांनी एक कडुलिंबाचं झाड लावलं आणि 70 झाडं त्यांनी जगवलेली आहेत. 5 शेवगा, 5 सीताफळ, प्रत्येक घर तिथं चंदन, अनेक उपक्रम या गावात झालेले आहेत. जगभरातून 25 देशांचे लोक या ठिकाणी आलेले आहेत. आणि जाताना त्यांनी गावाविषयी अत्यंत सुंदर, इंडियन विलेज इज व्हेरी स्मार्ट, इंडियन विलेज फूड इज व्हेरी टेस्टी अशा तऱ्हेचे रिमार्क देऊन या ठिकाणी गेलेले आहेत. एका गावावरून संपूर्ण देशाचं आपलं नाव परदेशात जातं ही आम्हा सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आणि या सर्वांसाठी आमचे मार्गदर्शक दिलीपभाई दलाल यांचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असतात. मगाशीच तुम्ही आमच्या शिक्षिका, त्यांचं नाव शीतल आहे आणि त्या नावाप्रमाणेच या सर्व आजीबाईंना शिकवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. ही आमची आजी 96 वर्षाची आहे, जिच्या महानायक अमिताभ बच्चन यांनी तिच्या पायाला स्पर्श केला आणि या आजीचे आशीर्वाद घेतलेले आहेत. इंडियन आयडॉल असेल, बरखा दत्त शो असेल, कितीतरी अशा गोष्टी आहेत ज्या मी काही सांगण्यापेक्षा तुम्हा सर्वांना वायकूळ साहेबांनी सांगितले असतील. मी अधिक काही आजच्या प्रसंगी बोलणार नाही. इतकं रणरणचं ऊन या ठिकाणी आहे आणि मी तर म्हणेल या उन्हात देखील तुम्ही सगळे आले आणि एक चांदणं पसरल्याचा भास आमच्या सगळ्या आजीबाईंना या ठिकाणी झालेला आहे. आणि आजचा आनंदाचा आणि खूप चांगला दिवस आहे. महागणपती हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांची आरोग्य तपासणी झालेली आहे. एक नॅचरोपॅथी डॉक्टर देखील वसई होऊन त्यांच्या गुडघ्यांची मॉलिश करण्यासाठी आवर्जून आज या ठिकाणी येत आहेत. अनेक मान्यवर आहेत आणि या दिमागदार सोहळ्यासाठी आज खास करून आमचे सरपंच साहेब आहेत, उपसरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमचे मार्गदर्शक आणि तालुक्यातल्या प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये झोकून देणारं एक अधिकारी रत्न असलेलं व्यक्तिमत्व आमचे आदरणीय जंगम रावसाहेब, जे पेशाने इंजिनियर आहेत. इंजिनियर म्हणून ते आमच्या पंचायत समितीमध्ये कार्यरत आहेत, पण या तालुक्यामध्ये विविध प्रकारची विकास कामं होण्यामध्ये त्यांनी सामाजिक योगदान आणि समर्पित भावनेनं काम केलेलं आहे. आणि असं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी उपस्थित आहे हे सांगायला अत्यंत आनंद वाटतो. आणि 10 वर्षामध्ये आमचे सरपंच किंवा उपसरपंच आमच्या गावचे आहेत ते सोडून या कोणीही राजकीय व्यक्ती आम्ही आजपर्यंत या व्यासपीठावर आणली नाही. फक्त सामाजिक क्षेत्रात काम करणारी तुमच्यासारखी व्यक्तिमत्व येतात याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. आणि ती पथ्य आणि तथ्य आम्ही आतापर्यंत सांभाळलेलं आहे. आजीबाई शाळेची कधी पत्रिका नाही, कोणाला कधी आमंत्रण नाही. आमचे ग्रामस्थ प्रेमास्थ येतात, कोणालाही घरी जाऊन आमंत्रण देण्याची गरज नाही. आणि म्हणून तुम्हा सर्वांचं स्वागत करताना आम्हाला आजच्या या प्रसंगी विशेष आनंद होतो. या ओठाणी चुंबून घेईन हजार दाही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यावरती, इथल्या पिंपळ पानावरती, अवघ विश्व तरावं या जन्मावर या जगण्यावर शतशा प्रेम करावं. आणि हे प्रेम करण्यासाठीच आपण आहोत. माणुसकी, मानवता आणि साने गुरुजींचा खरा तो एकच धर्म या तत्वानं वागणारा आपण सर्वजण आहोत आणि त्याच तत्वानं आपण सर्वजण पुढे जाऊया. या ठिकाणी मी आमच्या आदरणीय सरपंच आणि उपसरपंच साहेबांना विनंती करतो की स्नेह परिवाराचे आदरणीय वायकूळ सर एक समाजसेवक आहेत. त्यांचं कार्य आपल्या सर्वांना माहित आहे, पण आमच्याही सगळ्या मान्यवरांना आम्ही सांगितलेलं आहे की ज्यांनी 80 वर्षाचं तरुण असलेलं व्यक्तिमत्व कसं असावं याचा आदर्श आमच्या समोर निश्चितपणे आहे. देखणी जी जीवने जी तृप्तीची तीर्थ उदके, चांदणे ज्यातून वाहे शुभ पाळ्यासारखं अशा तऱ्हेचं एक ओजस्वी आणि लढाऊ व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं आपण सन्मान करावा अशा तऱ्हेची मी विनंती करतो.
आणि मी या ठिकाणी शीतलताई आणि प्रकाश मोरे सर यांना विनंती करतो, आमच्या भागामध्ये बांबूचं काम सुंदर होतं आणि प्रतिनिधीच्या स्वरूपामध्ये ही टोपी आपल्या सर्वांना आम्ही घालू शकत नाही, पण प्रतिनिधी म्हणून व्हायचो. आपल्यालाही बांबूच्या कोणत्याही वस्तू अशा शोपीस लागले तरी या ठिकाणी उपलब्ध आहेत. आदरणीय रामकृष्ण कोळवणकर साहेब एक उद्योगपती आहेत, यापूर्वीच त्यांचा परिचय झालेला आहे आणि सर्वांचं देखील स्वागत मी सरपंच साहेबांना करतो. वैभवजी संवेदना त्यांचं मनपूर्वक आपण या ठिकाणी स्वागत करतो. सर तिथं अजिंच्या कविता पुस्तक आहे तेवढा आनंद. येस. आदरणीय तुकारामजी जंगम साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने एक साधा फोन केला आणि इतक्या दूरून खास रिक्षा घेऊन साहेब आज त्यांची सगळी कामं बाजूला ठेवून आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत करण्याची विनंती मी प्रकाश भाऊंना करतो आणि साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी ज्यांनी सुंदर असं भजनाचं कार्य केलेलं आहे असे आमचे हरिभक्त परायण नामदेव भाऊ केदार, अशोक भाऊ केदार, एकनाथ गजानन केदार, निखिल देशमुख, जयराम कौशिक केदार आणि आमचे अप्पा या सगळ्या मान्यवरांनाही आम्ही विशेष धन्यवाद देतो. त्याचबरोबर महागणपती हॉस्पिटल टिटवाळा यांच्या माध्यमातून सागावातप्रमाणे दरवर्षी या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर होतं. आदरणीय आमचे मार्गदर्शक बापट सर ते उपस्थित नाहीत, पण त्यांची संपूर्ण टीम उपस्थित आहेत. सर्वांचं त्या ठिकाणी पुजारी साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी यावं. आमचे आदरणीय सरपंच महोदय त्यांना या ठिकाणी सन्मानित करतील आणि ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागात आपलं जे सेवा आहे ते असं सदोदित हो अशी प्रार्थना. त्याचबरोबर गेली 2 दिवस या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले एक कलावंत म्हणून त्यांची ख्याती आहे असे आदरणीय योगेशजी तेलवणे आणि रांगोळीकार आकाशजी गायकवाड ते असतील तर त्यांनी त्वरित या ठिकाणी यावं. आकाश आकाश असू दे, त्यांनाही सन्मानित करण्याची विनंती मी हेमंत दादांना करतो. त्यांनी त्यांना सन्मानित करावं. रांगोळी काढली, छान वाटलं. त्याचबरोबर या संपूर्ण कार्यक्रमासाठी आमचे नामदेव भाऊ
केदार, कृपया या ठिकाणी आपण यावं. भजनी मंडळाचा प्रतिनिधी स्वरूपामध्ये सन्मान होत आहे. आपण सर्व भजनी कलावंतांना विनंती आपण या ठिकाणी यावं. अशोक वायको साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या सर्व मान्यवरांना आपण सन्मानित करावं. इथून ये तुम्ही. या भजनी मंडळ या पुढे असू दे. पांडुरंग बाबा कुठे आहेत? पांडुरंग बाबा या इकडे या इकडे. ग्रामस्थ मंडळ फांगणे कोण उपस्थित असतील त्यांनी यावं इकडं. मागून येणार देसले सर या पुढे इकडे. काही जण इकडे गुलाबाची फुलं घ्या तिकडे. सरपंच आहेत फुलं घ्या. द्या सगळ्यांना एक एक. तिकडे इकडे इकडे बाबा इकडे उभा राहा. पांडुरंग बाबाला घे. हो दे. पांडुरंग बाबा आले पाठीमागे आमच्या मग बाबा या पुढं. बाबा शेजारी आहेत आपल्या शाळेच्या. काही लागलं तर पहिले बाबा जाऊ देत. इकडे कोण नाही जावे. आमचे मदत करणारे अंकुश भाऊ केदार, संभाजी भाऊ केदार यांचंही आम्ही या ठिकाणी हार्दिक ऋण व्यक्त करतो. आणि मागील वर्षी या सर्व आजींच्या कविता आम्ही सगळ्या प्रत्येक आजीचा एक फोटो आणि तिच्या जीवनावरची एक कविता असं एक पुस्तक बनवलेलं आहे. मागील वर्षी ते आदरणीय आमच्या इंदुमती मोतीराम दलाल आई यांच्या शुभ हस्ते प्रकाशित झालं होतं. यावर्षी त्या नाहीये, परंतु या पुस्तकाला मिड डेचं भारतातलं या पुस्तकाची बातमी दिली. त्या बातमीला मिड डेचं 1 लाख रुपयाचं प्राप्त झालेलं आहे. आणि आपल्या सर्व स्नेह ग्रुपला मी वायको साहेबांच्याकडे हे पुस्तक सुपूर्द करतो आणि आपल्या सर्वांना भेट देत आहे. आणि आपल्याला जर कोणाला ते लागलं त्याची किंमत 200 आहे, पण 100 रुपयामध्ये आम्ही देतो. पण आजच्या दिवशी कुठलाही व्यावसायिक नसल्याकारणाने आम्ही तो बंद केलेला आहे. जर तुम्हाला कोणाला ते पुस्तक लागलं तर नंतर आम्ही ते पाठवू. बस धन्यवाद. आपल्या सगळ्यांना आम्ही धन्यवाद देतो. आणि हो चालेल चालेल. आदरणीय आमचे नाही आपलं आधीच ठरलं होतं भाषण कमी वाचन जास्त त्यानुसार. पण आदरणीय नाही जंगम नाही माझा सक्षम प्रतिनिधी स्वरूपामध्ये आलेली कोणीतरी बोलू द्या. बरोबर साहेब बोलतील. आदरणीय आमचे तुकारामजी जंगम साहेब त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावरील जे प्रमुख अतिथी आहेत आणि त्यांचे जे टीम इथे उपस्थित झालेले आहे आणि ज्यांच्यासाठी आपण आज महिला दिनानिमित्त आज इथे आपण आलेलो आहोत, अशा या आपल्या आजीबाईची शाळा ही साता समुद्रापलीकडे नेण्याचं कार्य हे आमचे मित्र बांगर सर आणि या मोरे आणि टीम सगळी यांनी नेलेला आहे. आणि अतिशय सुरेख असा जो कार्यक्रम त्यांनी उपस्थित केला आहे, त्यामुळे जगामध्ये मुरबाड तालुक्याचं नाव रोशन झालेलं आहे. बांधकाम विभागाला डेप्युटी इंजिनियर होतो. गेली 30 ते 35 वर्ष माझी सेवा झालेली आहे. परंतु माझा एक छुपा जो गुण होता तो इथं काय सांगायला हरकत नाही आणि ते कोणालाच माहित नाही. कुठल्याही राजकारण्यांना मी प्रसिद्धी दिलेली नाही. आणि असा एक माझ्याकडे गुण होता की मी ज्या वेळेला सर्व्हिसला लागलो त्यावेळेला मला असं वाटायचं होतं बाबा कुठली तरी एखादी मुलगी दत्तक घ्यावी आणि तिला काहीतरी कन्यादान वगैरे करावं, असा माझ्या मनामध्ये गुप्त असा हेतू होता. आणि मला 8 बहिणी होत्या आणि 8 बहिणीचे लग्न करताना काय त्रास होतो हे मी लहानपणी अनुभवलं होतं.
म्हणून ज्यावेळेला मी सेवेला लागलो त्या वर्षापासून आता 35 वर्षामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांना आईवडील नाही अशा मुली जवळजवळ 95 मुली मी दत्तक घेतला आणि त्यांना 2019 साली मला दादरचा समाजभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर मुरबाडमध्ये 10 दिव्यांग मुलींना मी दत्तक घेतलं आणि 2022 साली मला विशे सरांच्या हस्ते दिव्यांग मित्र पुरस्कार मिळालेला आहे. आणि 5 मुली मला आता कमी पडलेल्या आहे सर. तर या फांगणे गावातून ज्या आजीबाईंचे ज्या नाती आहेत तर त्यांचा जर मला सन्मान मिळाला तर तो मी माझा बहुमान समजेल आणि माझी सेंचुरी पूर्ण होईल. त्याच्याही पलीकडे दरवर्षी जर कन्यादानाचा योग आला तर मी माझे भाग्य समजतो. एवढेच बोलून मी माझे भाषण. धन्यवाद सर. 2 मिनिट आमचे सरपंच साहेब या ठिकाणी शुभेच्छा दिली. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. आज जागतिक महिला दिनानिमित्त आज आपण येथे सगळेजण जमलेलो आहोत. स्नेह परिवाराचे माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या फांगणे गावात सगळ्यांचं मी शब्दसमूहाने स्वागत करतो. त्याचप्रमाणे अतिशय आगळावेगळा कार्यक्रम हा आपल्या दृष्टीने सगळ्यांच्या सोबतीने इथे पार पडत आहे. अतिशय सरांनी रात्रीपासून खूप मेहनत घेतली. इथे त्यांच्यासोबत शीतलताई आहेत, मोरे दादा आहेत. त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने जे नियोजन केलं त्यांची जी रात्री दादांनी मला सांगितलं, आम्ही रांगोळी काढण्यापासून रात्री त्यांना भरपूर वेळ झाला आणि त्याच हिशोबाने तुम्ही इथे सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मी सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. असंच तुमचं सदैव प्रेम आमच्या आजीबाईंवर आमच्या गावावर असू द्या आणि यापुढेही तुम्ही आमच्या आजीबाईच्या शाळेला पुढे भेट देत राहाल अशी मी सगळ्यांच्या वतीने अपेक्षा करतो. एवढे त्यानंतर आदरणीय दोनही मान्यवरांनी खऱ्या अर्थानं आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. शब्द असतात, शब्दात अंतःकरण ओतलं तर ती शब्द फुलं होतात आणि त्यांचा गंधित सुगंध येतो. खऱ्या अर्थानं हा मनाचा सुगंध असतो आणि तो शब्दातून फक्त व्यक्त होतो. धन्यवाद. मी आदरणीय पैकू साहेबांना विनंती करतो आपण प्रास्ताविक करावं आणि पुढील सूत्र हाती घ्यावी. आदरणीय बांगर सर आणि उपस्थित सर्व इथे माझ्या शेजारी बसलेले सगळे प्रतिनिधी मंडळ, आपण इथे आलेलो त्या आजीबाईंची शाळा बघायला. तर भाषण हा काय प्रकार आम्ही करणार नाही असं मी बांगर सरांना आधीच सांगितलं होतं. कारण भाषणापेक्षा रॅशन वाटायचं बरंच वाटेल ते करण्याकरता आम्हाला आधी वेळ हवा आहे. मी एवढं सांगेन तुम्हाला की एखादी कल्पना डोक्यात घेऊन एखादी माणूस एखादी व्यक्ती पछाडते त्यावेळेला आजीबाई शाळा जन्माला. बांगोर सर इथे नसते आले तुमच्या 4थीच्या शाळेला शिकवायला तर कल्पना डोक्यात आली नसती. त्या गावामध्ये कच्चा रस्ता होता आम्ही लोकांना नाव करायला झालेले अशा प्रकारचं ते नाही. हे देखील कोकणच आहे. बरेचशी मंडळी कोकणात आपल्याकडे काय गाव बंद आहे. आपल्यातली आजी गेली की आपलं घर बंद झालं. अनेक घर कोकणामध्ये अशी की त्याला टाळी लागलेली आहे. कधीतरी गणपतीला जायचं इकडून धडपडत जायचं, झाडू साफसफाई करायची, माणसं साफ करायला मिळत नाही आणि अशा अवस्थेत तिथे गणपती काहीतरी पडत यायचं. अशा अवस्थेत आज देखील इथे या आजीबाई जर गेल्या त्या गाव तुमचं ओस पडणार आहे. तर त्यांचे प्रतिनिधी बाहेर गेलेले आहेत. हा शीतल इथे आहे, राहत होती इथे, पण नाही तिच्या मुलांचं शिक्षण करण्याकरता त्या खेड्या गावातून तिला बाहेर जाऊन घर करावं लागलं. हे शीतलचं घर आहे. तिचं सासर आहे, तिची सासूबाई देखील तुम्हाला दाखलं विद्यार्थी नाही. तर हे थांबायचं असेल, थोपायचं असेल तर खऱ्या अर्थानं तरुण वर्ग इथे थांबला पाहिजे. तरुण वर्गाला काहीतरी रोजगार निर्माण झाला पाहिजे आणि ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, ज्यांनी इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतलेलं आहे, कुठल्याही क्षेत्रात शिक्षण घेतलं पदवीधर म्हणून त्याचा उपयोग जर ग्रामीण भागामध्ये झाला. आज इथे पाणी नाही आहे, नदीला पाणी नाही ना आपल्या, आज नदीला पाणी नाही आहे अशी अवस्था आहे. आणि अशा अवस्थेमध्ये काही का असं ना जे काही 60-70 घरं आहेत ती टिकून आहे तिथे, हे खरोखर आपल्या दृष्टीने कौतुकास्पद आहे. आज आपण इकडे येण्याचं आपल्या सगळ्या स्नेह परिवाराच्या सहली आपण अभ्यास सहल म्हणतो, कारण आपण सगळे झालो.
आज स्नेह परिवार तुम्हाला सगळ्यांना माहिती, आमचा स्नेह परिवार व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याचा मी ऍडमिन आहे. माझं वय फक्त 80 आहे आणि 62-65 पासूनची पुढची मंडळी आहे आणि 487 ग्रुपमध्ये मेंबर्स आहेत आमच्याकडे. आणि एका व्हॉट्सअपवर टाकून हे सगळं आम्ही करत असतो. कुठेही जाहिरात नाही, काही नाही. इथे बांगोर सरांची किंवा आमचे विक्रम बापट सरांची ओळख मला आमच्या दलाल सरांनीच करून दिली. ती जर केली नसती तर आज मी देखील इकडे आलो नसतो. त्याने ओळख केल्यानंतर यांच्यामधले जे काय कलागुण होते ते सगळे बाहेर यायला लागले आणि मग वाटायला लागलं की ही खरी सेवा आहे. आम्ही शहरामध्ये राहून काय करतो, आम्ही जे जीवन जगतो, आनंद घेतो, मजा करतो, इथे काहीच नसताना देखील इथे टिकून राहायचं, सेवा करायची हे कौतुकास्पद आहे. तर आज जागतिक महिला दिन आहे. आमच्याबरोबर मुंबईवरून देखील 70 ते 72% महिला आलेल्या आहेत आणि आपल्या आजीबाई इथे आहेत. म्हणजे महिलांची संख्या जास्त आहे. तर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी सगळ्या महिलांना शुभेच्छा देतो की तुमची सेवा करायला आम्हा पुरुषांना संधी द्यावी निश्चितपणे. तर आपण आता प्रथम आम्ही करणार आहोत आमच्यामध्ये ज्या आता मुंबईत राहिलेल्या ज्या महिला आहेत त्या महिलांचा यथोचित सत्कार करणार. तो इथे करण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी ज्यांनी सुंदर असं भजनाचं कार्य केलेलं आहे असे आमचे हरिभक्त परायण नामदेव भाऊ केदार, अशोक भाऊ केदार, एकनाथ गजानन पांडव केदार, निखिल देशमुख, जयराम कौशल केदार आणि आमचे अप्पा, या सगळ्या मान्यवरांनाही आम्ही विशेष धन्यवाद देतो. त्याचबरोबर महागणपती हॉस्पिटल टिटवाळा यांच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे दरवर्षी या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर होतं. आदरणीय आमचे मार्गदर्शक बापट सर ते उपस्थित नाहीत पण त्यांची संपूर्ण टीम उपस्थित आहेत. सर्वांचं या ठिकाणी पुजारी साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी यावं. आमचे आदरणीय सरपंच महोदय त्यांना या ठिकाणी सन्मानित करतील आणि ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागात आपलं जे सेवा आहे ते असं सदोदित हो अशी प्रार्थना. त्याचबरोबर गेली 2 दिवस या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले एक कलावंत म्हणून त्यांची ख्याती आहे असे आदरणीय योगेशजी तेलवणे आणि रांगोळीकार आकाशजी गायकवाड ते असतील तर त्यांनी त्वरित या ठिकाणी यावं. आकाश असू दे, त्यांनाही सन्मानित करण्याची विनंती मी हेमंतदादांना करतो. त्यांनी त्यांना सन्मानित करावं. रांगोळी काढली, छान वाटलं. त्याचबरोबर या संपूर्ण कार्यक्रमासाठी आमचे नामदेव भाऊ केदार कृपया या ठिकाणी आपण यावं. भजनी मंडळाचा प्रतिनिधी स्वरूपामध्ये सन्मान होत आहे. आपण सर्व भजनी कलावंतांना विनंती आपण या ठिकाणी यावं. अशोक वायको साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या सर्व मान्यवरांना आपण सन्मानित करावं. इथून येतो या भजनी मंडळ या पुढे असू दे. पांडुरंग बाबा कुठे आहेत? पांडुरंग बाबा या इकडे, इकडे. ग्रामस्थ मंडळ फांगणे कोण उपस्थित असतील त्यांनी यावं इकडं. या मागून येणार देसले सर या पुढे इकडे या, काही जण इकडे गुलाबाची फुलं घ्या तिकडे. सरपंच फुलं घ्या द्या सगळ्यांना एक एक.
आपण पुढे येऊ. अरे बाळा तुम्ही आता बघा इकडे फोटो तिकडे काढतो. इकडे इकडे बाबा इकडे उभा राहा. जरा पुढे बाबा. पांडुरंग बाबाला घे. हो दे पांडुरंग बाबा आले. काय इकडे पाठीमागे. उदे पाठीमागं. आमच्या मग बाबा या पुढं. बाबा शेजारी आहेत आपल्या शाळेच्या. काही लागलं तर पहिले बाबा जाऊ दे. त्या बाजूने या इकडनं दे. कोण नाही झालं. आमचे मदत करणारे अंकुश भाऊ केदार, संभाजी भाऊ केदार यांचंही आम्ही या ठिकाणी हार्दिक ऋण व्यक्त करतो. आणि मागील वर्षी या सर्व आजींच्या कविता आम्ही सगळ्या प्रत्येक आजीचा एक फोटो आणि तिच्या जीवनावरची एक कविता असं एक पुस्तक बनवलेलं आहे. मागील वर्षी ते आदरणीय आमच्या इंदुमती मोतीराम दलाल आई यांच्या शुभ हस्ते प्रकाशित झालं होतं. यावर्षी त्या नाहीये, परंतु या पुस्तकाला मिड डेचं भारतातलं या पुस्तकाची बातमी दिली. त्या बातमीला मिड डेचं 1 लाख रुपयाचं प्राप्त झालेलं आहे. आणि मी आपल्या सर्व स्नेह ग्रुपला मी वायको साहेबांच्याकडे पुस्तक सुपूर्द करतो आणि आपल्या सर्वांना भेट देत आहे. आणि आपल्याला जर कोणाला ते लागलं त्याची किंमत 200 आहे, पण 100 रुपयामध्ये आम्ही देतो. पण आजच्या दिवशी कुठलाही व्यावसायिक नसल्या कारणाने आम्ही तो बंद केलेला आहे. जर तुम्हाला कोणाला ते पुस्तक लागलं तर नंतर आम्ही ते पाठवतो. बस चालेल. धन्यवाद. आपल्या सगळ्यांना आम्ही धन्यवाद देतो. आणि हो हो चालेल चालेल. आदरणीय आमचे नाही आमचं आधीच ठरलं होतं भाषण कमी वाचन जास्त त्यानुसार, पण आदरणीय नाही नाही जंगम नाही माझा सत्कार प्रतिनिधी स्वरूपामध्ये आलेली साहेब कोणीतरी बोलू द्या. बरोबर साहेब बोलतात. आणि मग आदरणीय आमचे तुकारामजी जंगम साहेब, त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावरील जे प्रमुख अतिथी आहेत आणि त्यांचे जे टीम इथे उपस्थित झालेले आहे आणि ज्यांच्यासाठी आपण आज महिला दिनानिमित्त आज इथे आपण आलेलो आहोत, अशा या आपल्या आजीबाईची शाळा ही साता समुद्रापलीकडे नेण्याचं कार्य हे आमचे मित्र बांगर सर आणि या मोरे आणि टीम सगळी यांनी नेलेला आहे. आणि अतिशय सुरेख असा जो कार्यक्रम त्यांनी उपस्थित केला आहे, त्यामुळे जगामध्ये मुरबाड तालुक्याचं नाव रोशन झालेलं आहे. बांधकाम विभागाला डेप्युटी इंजिनियर होतो. गेली 30 ते 35 वर्ष माझी सेवा झालेली आहे. परंतु माझा एक छुपा जो गुण होता तो इथं काय सांगायला हरकत नाही आणि ते कोणालाच माहित नाही. कुठल्याही राजकारण्यांना मी प्रसिद्धी दिलेली नाही. आणि असा एक माझ्याकडे गुण होता की मी ज्या वेळेला सर्व्हिसला लागलो त्यावेळेला मला असं वाटायचं होतं बाबा कुठली तरी एखादी मुलगी दत्तक घ्यावी आणि तिला काहीतरी कन्यादान वगैरे करावं, असा माझ्या मनामध्ये गुप्त असा हेतू होता. आणि मला 8 बहिणी होत्या आणि 8 बहिणीचे लग्न करताना काय त्रास होतो हे मी लहानपणी अनुभवलं होतं. म्हणून ज्या वेळेला मी सेवेला लागलो त्या वर्षापासून आता 35 वर्षामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांना आईवडील नाही अशा मुली जवळजवळ 95 मुली मी दत्तक घेतला. आणि त्यांना 2019 साली मला दादरचा समाजभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर मुरबाडमध्ये 10 दिव्यांग मुलींना मी दत्तक घेतलं आणि 2022 साली मला विशेष सरांच्या हस्ते दिव्यांग मित्र पुरस्कार मिळालेला आहे. आणि 5 मुली मला आता कमी पडलेल्या आहे सर. तर या फांगणे गावातून ज्या आजीबाईंचे ज्या नाती आहेत तर त्यांचा जर मला सन्मान मिळाला तर तो मी माझा बहुमान समजेल आणि माझी त्याच्याही पलीकडे दरवर्षी जर कन्यादानाचा योग आला तर मी माझे भाग्य समजतो. एवढेच बोलून मी माझे भाषण. धन्यवाद सर.
2 मिनिटं आमचे सरपंच साहेब या ठिकाणी शुभेच्छा दिली. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. आज जागतिक महिला दिनानिमित्त आज आपण येथे सगळेजण जमलेलो आहोत. स्नेह परिवाराचे माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या फांगणे गावात सगळ्यांचं मी शब्दसमूहाने स्वागत करतो. त्याचप्रमाणे अतिशय आगळावेगळा कार्यक्रम हा आपल्या दृष्टीने सगळ्यांच्या सोबतीने इथे पार पडत आहे. अतिशय सरांनी रात्रीपासून खूप मेहनत घेतली. इथे त्यांच्यासोबत शीतलताई आहेत, मोरेदादा आहेत. त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने जे नियोजन केलं, त्यांची जी रात्री दादांनी मला सांगितलं, आम्ही रांगोळी काढण्यापासून रात्री त्यांना भरपूर वेळ झाला आणि त्याच हिशोबाने तुम्ही इथे सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मी सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. असंच तुमचं सदैव प्रेम आमच्या आजीबाईंवर, आमच्या गावावर असू द्या आणि यापुढेही तुम्ही आमच्या आजीबाईच्या शाळेला पुढे भेट देत राहाल अशी मी सगळ्यांच्या वतीने अपेक्षा करतो. एवढे धन्यवाद. त्यानंतर आदरणीय दोनही मान्यवरांनी खऱ्या अर्थानं आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. शब्द असतात, शब्दात अंतःकरण ओतलं तर ती शब्द फुलं होतात आणि त्यांचा गंधित सुगंध येतो. खऱ्या अर्थानं हा मनाचा सुगंध असतो आणि तो शब्दातून फक्त व्यक्त होतो. धन्यवाद. मी आदरणीय पायकू साहेबांना विनंती करतो आपण प्रास्ताविक करावं आणि पुढील सूत्र हाती घ्यावे. आदरणीय बांगर सर आणि उपस्थित सर्व इथे माझ्या शेजारी बसलेले सगळे प्रतिनिधी मंडळ, आपण इथे आलेलो त्या आजीबाईंची शाळा बघायला. तेव्हा भाषण हा काय प्रकार आम्ही करणार नाही असं मी बांगर सरांना आधीच सांगितलं होतं. कारण भाषणापेक्षा रॅशन वाटायचं बरंच वाटेल, ते करण्याकरता आम्हाला आधी वेळ हवा आहे. मी एवढं सांगेन तुम्हाला की एखादी कल्पना डोक्यात घेऊन एखादी माणूस, एखादी व्यक्ती पछाडते त्यावेळेला आजीबाई चाल जन्माला. बांगोर सर इथे नसते आले तुमच्या 4थीच्या शाळेला शिकवायला, तर कल्पना डोक्यात आली नसती. गावामध्ये कच्चा रस्ता होता पूर्वी, आम्ही लोकांना आलो त्यावेळेला डांबरीकरण झालेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही अशा प्रकारचं ते नाही आहे. हे देखील कोकणच आहे. बरीचशी मंडळी कोकणात गाव, आपल्याकडे काय गाव बंद आहे. आपल्या घरातली आजी गेली की आपलं घर बंद झालं. अनेक घर कोकणामध्ये की त्याला टाळी लागलेली आहे. कधीतरी गणपतीला जायचं, इकडून धडपडत जायचं, झाडू साफसफाई करायची, माणसं साफ करायला मिळत नाही आणि अशा अवस्थेत तिथे गणपतीचं करायचं पडत यायचं. अशा अवस्थेत आज देखील इथे या आजीबाई जर गेल्या त्या गाव तुमचं ओस पडणार आहे. तर त्यांचे प्रतिनिधी बाहेर गेलेले आहेत. हा शीतल इथे आहे, राहत होती इथे, पण नाही तिच्या मुलांचं शिक्षण करण्याकरता या खेड्या गावातून तिला बाहेर जाऊन घर करावं लागलं. हे शीतलचं घर आहे. तिचं सासर आहे, तिची सासूबाई देखील तुम्हाला दाखलं विद्यार्थी आहे. तर हे थांबायचं असेल, थोपायचं असेल तर खऱ्या अर्थानं तरुण वर्ग इथे थांबला पाहिजे. तरुण वर्गाला काहीतरी रोजगार निर्माण झाला पाहिजे आणि ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, ज्यांनी इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतलेलं आहे, कुठल्याही क्षेत्रात शिक्षण घेतलं पदवीधर म्हणून, त्याचा उपयोग जर ग्रामीण भागामध्ये झाला. आज इथे पाणी नाही आहे, नदीला पाणी नाही ना आपल्या, आज नदीला पाणी नाही आहे, अशी अवस्था आहे. आणि अशा अवस्थेमध्ये काही का असो ना, जे काही 60-70 घरं आहेत ते टिकून आहे तिथे, ते खरोखर आपल्या दृष्टीने कौतुकास्पद आहे. आज आपण इकडे येण्याचं आपल्या सगळ्या स्नेह परिवाराच्या सहली आपण अभ्यास सहल म्हणतो, कारण आपण सगळे झालो. आज स्नेह परिवार तुम्हाला सगळ्यांना माहिती, आमचा स्नेह परिवार व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याचा मी ॲडमिन आहे. माझं वय फक्त 80 आहे आणि 62-65 पासूनची पुढची मंडळी आहे आणि 487 ग्रुपमध्ये मेंबर्स आहेत आमच्याकडे. आणि एका व्हॉट्सअपवर टाकून हे सगळं आम्ही करत असतो. कुठेही जाहिरात नाही, काही नाही. इथे बांगोर सरांची किंवा आमचे विक्रम बापट सरांची ओळख मला आमच्या दलाल सरांनीच करून दिली. ती जर केली नसती तर आज मी देखील इकडे आलो नसतो. त्यांनी ओळख केल्यानंतर यांच्यामधले जे काय कलागुण होते ते सगळे बाहेर यायला लागले आणि मग वाटायला लागलं की ही खरी सेवा आहे. आम्ही शहरामध्ये राहून काय करतो, आम्ही जे जीवन जगतो, आनंद घेतो, मजा करतो, इथे काहीच नसताना देखील इथे टिकून राहायचं, सेवा करायची, हे कौतुकास्पद आहे. तर आज जागतिक महिला दिन आहे.
आमच्याबरोबर मुंबईवरून देखील 70 ते 72% महिला आलेल्या आहेत आणि आपल्या आजीबाई इथे आहेत. म्हणजे महिलांची संख्या जास्त आहे. तर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी सगळ्या महिलांना शुभेच्छा देतो की तुमची सेवा करायला आम्हा पुरुषांना संधी द्यावी निश्चितपणे. तर आपण आता प्रथम आम्ही करणार आहोत आमच्यामध्ये ज्या आता मुंबईत राहिलेल्या ज्या महिला आहेत त्या महिलांचा यथोचित सत्कार करणार. तो इथे करण्याचं कारण असं आहे